चिमूरनेरी परिसरात अवैध रेती तस्करांचा हैदोस प्रचंड प्रमाणात सुरू आहे। नुकत्याच केलेल्या कारवाईत 6,05,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। परंतु जो ट्रॅक्टर जप्त केला गेला त्या ट्रॅक्टरच्या संदर्भात विशेष बाब समोर आली आहे। ती बाब नेमकी कोणती आणि या मागील सूत्रधार कोण, बघूया या बातमीत। चिमूरनेरी परिसरात अवैध रेती तस्करीचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे। चिमूरनेरी मार्गावरील मासळ बायपास येथे सापळा रचून अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर रंगेहात पकडण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार रात्री सुमारे 1 वाजताच्या सुमारास निळ्या रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक MH34 CD 9566 बिना रॉयल्टी एकब्रास रेतीची वाहतूक करताना आढळून आला। संबंधित ट्रॅक्टर शिवणपायली येथील सुमित पालकदास बोरकर यांच्या मालकीचा असून ट्रॅक्टर व ट्रॉलीसह एकूण सुमारे 6,05,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल बारावत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी फाल्गुन परचाके व सौरभ महाजन यांनी पार पाडली। दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे याच ट्रॅक्टरने यापूर्वी एका अपघातात शिवणपायली येथील लखन पोहिणकर यांचा बळी घेतल्याची माहिती समोर आली आहे। तरी देखील हा ट्रॅक्टर पुन्हा अवैध धंद्यात सक्रिय असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। अवैध रेती माफियांचा बेकायदेशीर व्यवसाय इतक्या निर्भयपणे कसा सुरू आहे असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। पोलिसांनी कारवाई केली असली तरी आता महसूल विभागानेही कठोर पावले उचलावीत अशी मागणी जोर धरत आहे। प्रशासनाकडून केवळ इशाऱ्यांवर न थांबता ठोस आणि निर्णायक कारवाई करण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहेत। CTV साठी बालू सातपुते यांची रिपोर्ट।